तुमच्याकडे जर खूप पिकलेल्या केळी असतील तर टाकून न देता अशा प्रकारे त्याच्यापासून पुऱ्या बनवा. अगदी खूप चविष्ट अशा लागतात. लहान मुलांना तर अगदी आवडीने खातील व पौष्टिकही आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये मिसळून आपण पुऱ्या करणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खूप छान आहे, हेल्दी अशी रेसिपी आहे. आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे 2 छान अशा पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत. या रेसिपीसाठी पिकलेल्या केळीचाच उपयोग करायचा. तर 2 केळी साल काढून घेतलेल्या आहेत व त्या आपल्याला काठी चमच्याच्या साहाय्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचे आहेत. छान असं स्मॅश केलं म्हणजे एकसारखे आपल्या पुऱ्याही होतात व भिजण्यासाठीही मदत होते. तर त्यामध्ये 4 चमचे आहेत तर दही टाकायचं आहे. दही आंबट न घेता ताजे घ्या. त्यानंतर अर्धी वाटी ते पिठी साखर टाकलेली आहे. तुमच्या केळीनुसार तुम्ही ते पिठी साखर कमी जास्त करू शकता. हे मिश्रण चांगलं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केली म्हणजे सर्व साखर आहे तर ते विरघळून जाईल. त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा व चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये 2 कप आहे तर ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे चांगलं मस्तपैकी गोळा करून घ्यायचं. जर तुमचे पीठ खूपच जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं तुम्ही पीठ ॲड करू शकता, तरीही चालू शकतं. तर छान असा घट्टसर असा आपल्याला पुऱ्या लाटता येईल याप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा. गोळा बनवून झाला की त्यावरती तेल लावून छान असं मुरण्यासाठी एक अर्धा तास ठेवून द्यायचं. म्हणजे पूर्ण पीठ व सोडा आहे तर तो छान असा फुगून तयार होईल. झाकून ठेवून त्यानंतरने अशा प्रकारे गोळ्या करून आपण जशी पुरी लाटतो त्याप्रमाणे आपण पुरी लाटून घेणार आहे. या पुऱ्या खाण्यासाठी खूप चविष्ट अशा लागतात. लहान मुलांना तर नक्की द्या, त्यांना खूप आवडतील. छान अशा सर्व पुऱ्या आहेत तर त्या लाटून घेतलेल्या आहेत. एकदमही लाटून ठेवल्या तरीही चालू शकतील किंवा मग एक लाटून एक तळी तरीही चालू शकतील. तर सर्व पुऱ्या आहेत तर त्या मी करून घेते. अशा प्रकारे या जाडीच्या साईजच्या ठेवायच्या, खूप पातळ नाही व खूप जाडही नाही. तर तेल गरम करून त्यावरती छान अशा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या. खूप फास्ट गॅसवरती तळायच्या नाही तर बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या. तयार झाल्या आपल्या केळीच्या टम्म अशा फुगणाऱ्या केळी. तर नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.